धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागात मोठ्या घोटाळ्याचा संशय व्यक्त केला जातोय। खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणारे मोफत बी बियाणे, खत आणि औषधांचं किट वाटप झालंच नाही किंवा झालं असतील तरी त्याची अधिकृत नोंद उपलब्ध नाही। तब्बल 22 कोटी रुपयांच्या या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नेमका काय आहे हा प्रकार, पाहूयात। कृषी विभागाकडून दरवर्षी हंगामापूर्वी शेतकऱ्यांना बी बियाणं, कीटकनाशक आणि सुरक्षा साहित्याचं किट वाटप केलं जातं। हे वाटप शेतकरी गट आणि अधिकृत यंत्रणेमार्फत केलं जातं। मात्र 2025-26 या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात या किटचं वाटप झाल्याची कोणतीही ठोस नोंद नाही। धक्कादायक बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांना किट देण्यात आलं त्यांची लाभार्थी यादीच उपलब्ध नाही। या प्रकरणाची पोलखोल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाली। उबाठा गटाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता अधिकारी निरुत्तर झाले। 22 कोटी रुपयांच्या साहित्याचं नेमकं काय झालं हा सवाल आता उपस्थित झालाय। पण जी कीटकनाशकाची किंमत जास्त आहे अशी कुठलीच कीटकनाशक त्या शेतकऱ्यांना पुरवठा केली गेलेली नाहीत। हा पुरवठा फक्त कागदावर झालेला आहे। काही अधिकाऱ्यांनी, कंत्राटदारांनी आणि मंत्रालय स्तरावरल्या काही अधिकाऱ्यांनी मिळून हा घोटाळा धाराशिव जिल्ह्यात केलेला आहे। काल प्रत्यक्षात ज्यावेळेस चौकशी केली, ज्यावेळेस आढावा बैठक होती, त्यावेळेस ह्या ही गोष्ट सांगितली, समोर आणली गेली नाही, मी लपून का ठेवली गेली। काल त्यांना याद्या मागितल्या तर त्यांच्याकडे याद्या नव्हत्या। अजूनही बऱ्याच त्यांच्याकडे म्हणजे प्रकल्प जो सादर व्हायला पाहिजे एससी ऑफिसला, तो अजून सादर झालेला नाही मागच्या खरीपचा। झी24 तासच्या टीमनं जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला असता अनेकांनी किट मिळालीच नसल्याचं सांगितलं। काही शेतकऱ्यांना केवळ अर्धवट किंवा कमी दर्जाचं बी बियाणं मिळालं। मात्र खत, औषधं आणि सुरक्षा साहित्य मिळालंच नसल्याची तक्रार त्यांनी केली। आम्हाला कोणतीही किट मिळाली नाही, फक्त नावाला बी दिलं, पण औषधं आणि इतर साहित्य काहीच मिळालं नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत गेल्या वर्षी खरीपामध्ये ना सोयाबीनचं बियाणं मिळालं नाही, किंवा खत नाही, किंवा औषध नाही, किंवा कुठली त्याला किट नाही, किंवा त्याला संरक्षण म्हणा काय जी गोष्टी लागतात ती कुठलीही गोष्ट त्या शेतकऱ्याला उपलब्ध झालेली नाही। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही दिलाय। या पद्धतीने काही दोन-तीन उत्तरं ही आलेली आहे, ते आम्हालाही अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीने उत्तर मिळेल। कशाला मग तुम्हाला बोलायचं, आम्हाला काही पुढच्या पाहिजे तुम्हाला बसलो अशा पद्धतीने चालणार नाही। जिल्हाधिकारी साहेब तुम्हालाही सांगतो की तुम्हाला एस्टिमेट जे आपले अधिकारी आहेत पुस्तकावर देत असतील त्याच्या आधी तुम्ही त्यांची आढावा बैठक घेतली पाहिजे। म्हणजे या ठिकाणी उत्तरं देत असताना काही कोणी उत्तर आणि जे उत्तर म्हणतात ते खरं म्हणून आम्ही तुमचा काही घोषणा करत असतो। अशा प्रकारचे उत्तर करणार नाही। धाराशिवमध्ये कृषी विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। शेतकऱ्यांच्या हक्काच्या योजनांमध्ये जर असा गैरव्यवहार होत असेल तर जबाबदार कोण आणि 22 कोटींचं साहित्य नेमकं कुठे गेलं या चौकशीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। ज्ञानेश्वर पतंगे, झी24 तास, धाराशिव।